मेट्रो शहरातल्या बातम्या पाहूयात मेट्रो सुपरफास्ट। पत्रकारांना शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात उपनगर पत्रकार असोसिएशनने अप्पर पोलीस आयुक्तांना निवेदन देत कारवाईची मागणी केली। यावेळी पत्रकारांनी हाताला काळ्या फिती बांधून घटनेचा निषेध नोंदवला। वारणा दूध संघाच्या टेम्पोनं रस्त्यावर ड्रिफ्ट करत स्टंटबाजी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। अवजड वाहनानं भर रस्त्यात अशा प्रकारे स्टंटबाजी करणं इतर प्रवाशांच्या आणि सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ ठरत असून यावर नागरिकांनी आता संताप व्यक्त केला। संभाजीनगरमध्ये रोटा व्हायरस लसीचा तुटवडा निर्माण झालाय। अनेक लहान मुलं लसीकरणापासून वंचित असल्याचं दिसतं। दौंड पोलीस स्टेशन अंतर्गत कुरकुंभ पोलीस चौकीकडून विना नंबर प्लेट वाहनांवर धडक कारवाई करण्यात आली। पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या कारवाईत 7 दुचाकी वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करत 3500 रुपयांचा दंड वसूल केला। नवी मुंबईतल्या पत्रकारांनी संजय दिना पाटील यांच्या विरोधात निषेध आंदोलन करत जोरदार घोषणा दिल्या। संजय दिना पाटील यांनी पत्रकारांची जाहीर माफी मागावी तसंच पत्रकारांना शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी नवी मुंबईतल्या पत्रकारांनी केली। भिवंडीमध्ये पत्रकारांकडून खासदार संजय दिना पाटील यांचा निषेध करण्यात आला। भविष्यात पत्रकारांच्या विरोधात अशा प्रकारची वक्तव्य अथवा दबाव तंत्र वापरण्याच्या घटना घडू नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली। संजय दिना पाटील यांच्या पत्रकार परिषदेवर पत्रकारांनी बहिष्कार टाकला। संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचा पत्रकारांकडून निषेध नोंदवण्यात आला। खासदार संजय दिना पाटलांच्या विरोधात ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाने ठाणे महानगरपालिका मुख्यालयाच्या बाहेर निषेध आंदोलन केलं। पत्रकारांनी काळ्या फिती लावून संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना केलेल्या शिवीगाळीचा आणि धमकीचा निषेध व्यक्त केला। ऐरोली नाट्यगृहाच्या कामकाजादरम्यान कामगारांच्या सुरक्षिततेकडे मनपा प्रशासन पूर्णतः दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला। कामगार कोणत्याही सुरक्षेविना काम करत आहेत। कामाच्या ठिकाणी पालिकेचे अधिकारी सेफ्टी ऑफिसर उपस्थित नसतात असा आरोप आहे। लोकलमधल्या हत्या प्रकरणातल्या मृत मयंक लोहारच्या वडिलांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला। फोनवरून चर्चा करत मयंकला न्याय मिळवून देऊ असा दिलासा शिंदेंनी लोहार कुटुंबियांना दिला। नाशिकमध्ये लसीकरणानंतर 16 वर्षीय मुलीच्या संशयास्पद मृत्यूनं खळबळ उडाली। कुटवडनगर इथं लसीकरण शिबिरात टीटी प्रतिबंधक लस घेतल्यानंतर काही मिनिटातच मुलगी बेशुद्ध पडल्याचा दावा नातेवाईकांनी केला।